तुम्हाला पण सतत कंबरदुखी, गुडघेदुखी किंवा कॉन्स्टिपेशन होत आहे, खूप डॉक्टर औषधोपचार झाले पण तरी फरक पडत नाही? तुमचं मूलाधार चक्र म्हणजेच रूट चक्र हे इम्बॅलन्स, असंतुलित असू शकतं. मूलाधार चक्र आपल्या कमरेच्या खालच्या भागामध्ये म्हणजेच आपल्या मणक्याच्या तळाशी असतं. मूलाधार चक्र जर का बॅलन्स असेल म्हणजे संतुलित असेल तर आपल्या जीवनात आपल्याला स्थैर्यता आणि सुरक्षिततेची भावना असते, आर्थिक स्थैर्य असतं, आपला आत्मविश्वास खूप चांगला असतो, आपली निर्णय क्षमता चांगली असते आणि आपल्याला सतत एनर्जेटिक वाटत असतं, रोगप्रतिकार शक्ती चांगली असते. आणि जर का मूलाधार चक्र हे जर का इम्बॅलन्स असेल किंवा असंतुलित झालं तर मात्र आपल्याला सतत असुरक्षित वाटतं, भीती वाटते, आत्मविश्वास आपला कमी होतो, सतत पैशाची चिंता वाटते, सतत राग येणं, चिडचिड होणं आणि कंबरदुखी, गुडघेदुखी, पायातली शक्ती जाणं, कॉन्स्टिपेशन, थकवा आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असणं यासारख्या गोष्टींचा त्रास होऊ शकतो. आता हे मूलाधार चक्र म्हणजेच रूट चक्र इम्बॅलन्स म्हणजे असंतुलित का होतं? तर बालपणी आपल्याला कशाची तरी सतत भीती वाटत असली किंवा जीवनात स्थैर्य नसेल म्हणजे वारंवार कुठल्या ना कुठल्या तरी कारणासाठी आपण राहण्याची ठिकाणं बदलत असू, फॅमिलीमध्ये सतत आर्थिक ताणतणाव किंवा पैशाविषयीची चिंता असेल, एक फॅमिली सपोर्ट चांगला नसेल आपल्याला किंवा काहीतरी गंभीर आजार, ॲक्सिडेंट किंवा कुठली तरी एक मोठी शस्त्रक्रिया जर का झाली असेल, मनात सतत चिंता, ताणतणाव वेगवेगळ्या कारणांसाठी असतील आणि आपण निसर्गापासून दूर राहत असू तर मूलाधार चक्र इम्बॅलन्स होतं. पण गुड न्यूज इज दॅट आपण मूलाधार चक्र म्हणजेच रूट चक्र हे अगदी इझिली बॅलन्स करू शकतो, परत संतुलित नक्की करू शकतो अतिशय सोप्या उपायांनी. जसं की लाल रंगाची फळं, जसं सफरचंद, डाळिंब खाणं, लाल रंगाच्या भाज्या मुळात जमिनीच्या खाली ज्या भाज्या तयार होतात जसं गाजर, बीट वगैरे खाणं, प्रोटीन्स जास्त खाणं, लाल रंगाचे कपडे घालणं, वेगवेगळ्या प्रकारचे श्वासाचे व्यायाम करणं, तसंच ताडासन, वृक्षासन यासारखी योगासनं करणं, निसर्गाशी जवळीक साधणं म्हणजेच निसर्गात फिरायला जाणं किंवा बागकाम, गार्डनिंग यासारख्या गोष्टी करणं, मेडिटेशन, मूलाधार चक्राचा जो बीजमंत्र आहे लम याचा उच्चार करणं, तसंच नियमित दिनचर्या आणि आर्थिक नियोजन नीटपणे करणं आणि आपल्या स्वतःची काळजी घेणं या सगळ्या गोष्टींमुळे आपण आपल्या रूट चक्र किंवा आपलं मूलाधार चक्र हे इझिली संतुलित करू शकतो आणि ह्या सर्व आजारांना आपल्यापासून खूप लांब ठेवू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, इतर सर्वांना ही माहिती पोहोचवण्यासाठी शेअर पण नक्की करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला आणि ह्या उपायांनी तुम्हाला काही उपयोग झाला का याबद्दल कमेंट पण नक्की करा. आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. थँक्यू.